राहत नाही। म्हणून प्रेम टिकवायचं असेल तर शुद्ध विचार असला पाहिजे। आपल्या घरात येणारं धन, आपल्या घरात येणारी संपत्ती ही नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे। तुकाराम महाराजांनी सांगितलेली श्रीमंती असली पाहिजे। दुसऱ्याचं मुंडकं मोडून, लुटून, चोरून, मारून, खोटं बोलून, लुबाडून आणलेलं धन हे काय कामाचं नाही। मला महाराज, तुम्हाला माहिती ईश्वरी तुमच्याकडे सारखी प्रवचनाला 2-4 वर्ष झाली होती, तिने मला 1.5 वर्ष झालं म्हणते वकिलीला जाऊच नका, जायचंच नाही। परत म्हणला जाऊ दे, व्यवसाय आहे, तुमचे शिक्षण आहेत, घर आहे, दार आहे, सगळे, आता काय दुसरं तरी काय करू होय महाराज। मग तिने म्हणली दुसरा पर्याय तुम्हाला माझ्याकडून, आता जो चोर आहे त्याची केस घ्यायची नाही, जो मारामाऱ्या करून आलाय त्याची केस घ्यायची नाही, जो दुसरा अन्याय करेन त्याची केस घ्यायची नाही, चांगल्याची घ्यायनात का घेतली तर जायचंय। तर मी 50% विषय सोडून दिलाय सगळा बंद। 1-1.5 वर्ष झालं, खरं असलं तरच घ्यायचं, नाही ते घ्यायचंच नाही। ते नाही पैसा आलेला बरा, कारण जे आपल्या मुलाला कळतंय, लहान लेकराला कळतंय,